दोषींवर योग्य ती कडक कारवाई करावी याकरता तहसीलदारांना निवेदन. श्रीरामपूर शहरातील सकल मुस्लिम समाज व संविधान बचाव समिती श्रीरामपूर यांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात म्हटलं आहे की 26/8/2024 रोजी मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेली विटंबना. छत्रपतींचा पुतळा पडला आणि त्यामुळे आमच्या सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी पुतळा व चबुतऱ्याचं काम हे अगदी निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं वरील घटना घडली आहे. तरी कृपया सदर काम करणारे तसेच शिल्पकार व सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती, असे निवेदन श्रीरामपूर तहसीलदार यांना देण्यात आलं. या निवेदनात अहमदभाई जागीरदार, मुख्तार शाह, रियाज पठाण, महबूब अली शाह, मस्जिद अहमद करीम खान, हाजी मुजफ्फर पापाभाई, हाजी अंजुम मुसाभाई, अकबर नूरखान पठाण, कलीमबाई कुरेशी, विलास ससे आदींच्या सह्या आहेत. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनेर सय्यद. वाऱ्याच्या वेगाने पडला असं शासनाचं म्हणणं आहे, परंतु शासन याची आमच्या नागरिकांची दिशाभूल करते. कारण 450 किलोमीटर वेगानं जर वारं होतं आणि त्या वाऱ्याने जर पुतळा पडलेला आहे तर मग साहेब त्याचे जे अवशेष आहेत ते सुद्धा उडून जायला पाहिजे होते. अवशेष जर त्या ठिकाणी पडलेलं असतं म्हणजे नामदार मुख्यमंत्री किंवा शासन हे खोटं बोलतात याच्यावरून हे सिद्ध होतं. 450च्या स्पीडने जर वारं चाललं तर महाराजांच्या पुतळ्यांचे जे अवशेष आहेत ते सुद्धा उडाले असते, पण ते जागेवरच पडलेले आहे. आणि मग त्याची घोर अशी पुतळ्याची विटंबना ह्या राज्यामध्ये झालेली आहे. आणि याचा आम्ही सर्व मुस्लिम बांधव संविधान बचाव समिती ह्या घटनेचा निषेध करतो. आमच्या भावना तीव्र आहेत आणि ज्या कोणी ह्या पुतळ्यात निकृष्टपणे काम केलं असेल त्या कंत्राटदारावर, त्या ठेकेदारावर आणि ज्याच्या निगराणीमध्ये, ज्याच्या अंडरटेकिंग, ज्या PWDच्या ज्या निगराणीमध्ये काम झालेलं आहे त्या सर्वांवर, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. भविष्यात असले प्रकार घडू नये ह्याची काळजी घेण्यात यावी. कारण सगळ्यात दुःखद बाब आणि भीती रावसाहेब याच्यामध्ये अशी आहे की जर एखाद्या माथे फिरू नये ही अफवा पसरवली असती की ह्या अल्पसंख्याक माणसाचं हे कृत्य आहे तर अख्खा राज्य पेटलं असतं रावसाहेब. म्हणून ही सगळी भीती, आणि आम्ही अल्पसंख्याक आहोत, आम्हाला नेहमी ह्या अफवेची भीती वाटते. म्हणून ह्या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो, शासनाचा सुद्धा निषेध करतो. शासन जनतेची दिशाभूल करते. राज्याचे मुख्यमंत्री पदावर बसलेले व्यक्तिमत्व लोकांना खोटं सांगते. ह्या खोटं बोलण्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी अशी आपणाला आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. आपण शासनापर्यंत आमच्या भावना पाठवाव्यात अशी आपणाला विनंती करतो.